टोन होते हैं इन द वीडियोस. ओके. एक फोटो कर. कंपनी तसेच महाराष्ट्र ॲग्रोक्लिनिक यांच्यातर्फे आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. कार्यक्रम 2 मिनिटात सुरू होत आहे आणि आपल्या किसान पाठशाळेचे बलराम भैया यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आपल्या वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने तसेच महाराष्ट्र ॲग्रोक्लिनिक आणि अतुल ॲग्रो यांच्या मार्फत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी संभाजी मिसाळ यांना विनंती करतो की त्यांनी बलराम यांचा सन्मान करायचा. पेटा भी बांधना है. ये परंपरा है वो पेटा. बैठ जाओ. हाँ तोपर्यंत ह्याला किरण सरळ आहे कोपरा. क्या नाम है आपका? शंकर मिसाळ. शंकर जी. भोलेनाथ के हाथ तो फेटा बंध रहा है, अभी देख लेना आप लोगों ने. क्या बात है. तसे आपल्या बलराम यांचे सहकारी सोहान भाई यांचाही सन्मान दिगंबर मिसाळ यांनी करावा अशी मी विनंती करतो. थैंक यू. साहब फोटो खिंचाओ साहब. थैंक यू. इसकी ज़रूरत नहीं है, जो आप लोग लाड प्यार दे रहे हो यही काफ़ी है मेरे लिए. ये तो मेरी शादी में इतनी बड़ी माला नहीं पहनी थी मैंने. संभाजी ने पहना दी आज मुझे. त्यानंतर किरण भैया किसान यांचा सन्मान आपल्या वाघोलीचे शंकर शेंडगे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. असं
शंकर जी फेटा बहुत अच्छा बनाते हो आप। हाँ ठीक है। यस ओके। ये म्यूजिक आएगा, इसको बंद करो। किरण, ये भैया को बोलना है। एक शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे केळी, आणि सगळ्यात महत्त्वाचं केळी उत्पादन आपल्याला युरोप एक्सपोर्टसाठी कशा पद्धतीने करता येईल आणि कशा पद्धतीने त्याची विक्री व्यवस्था होईल या संदर्भात किसान पाठशाळाचे आपण इथे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहे। आणि आयोजक अकलूज ॲग्रो प्रोसेस कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र ॲग्रो क्लिनिक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आता बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत नसेल की अकलूज ॲग्रो प्रोसेस कंपनी लिमिटेड ही आपल्या अकलूजमध्ये 2017 पासून कार्यरत आहे। कंपनीचा उद्देश आणि विषय असा आहे की ज्या पद्धतीने आपण कारखान्याचे सभासद असतो त्या पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अकलूज ॲग्रो कंपनीचं सभासद करून घेण्यात येते आणि सभासद झाल्यानंतर सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला उत्पादन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन कन्सल्टिंग हे अकलूज ॲग्रो कंपनीतर्फे मोफत आहे। आणि जे काय उत्पादन केलं जाते जवळजवळ 25 ते 30 व्हरायटी त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे यामध्ये जे काय उत्पादन केलं जातं ते अकलूज ॲग्रो कंपनी हमी भावाने खरेदी करते आणि पुढे कंपनी माल वगैरे यांना सप्लाय देते। आज परिस्थिती मार्केटमध्ये अशी आहे की सेंद्रिय शेतीकडे बऱ्यापैकी 40-50% शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे, परंतु जे काय उत्पादन केलं जातं फोन करलो उसको पाहिजे कोणाला हे शेतकऱ्यांना माहिती नसते आणि 50% ग्राहक शहरामध्ये असे आहेत की त्यांना सेंद्रिय भाजीपाल्याचं महत्त्व काय आणि जे आपण जे खातोय रासायनिक पद्धतीनं त्याचे होणारे दुष्परिणाम हे बऱ्यापैकी 50 ते 70% लोकांना समजलेले आहे। त्यांना त्याची गरज आहे, त्यांना ते हवं आहे, परंतु ते भेटतो कोणाला त्याला माहिती आणि याचा दुवा म्हणून अकलूज ॲग्रो कंपनीची आपण स्थापना केलेली आहे आणि यामार्फत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्री हे अकलूज ॲग्रो मार्फत सुरू केलेले आहे। आणि त्यासाठी
सर्टिफिकेशन प्रोसेस ही खूप महत्त्वाची असते. आपल्याला सेंद्रिय भाजीपाल्याचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं असते आणि सेंद्रिय सर्टिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती थोडीशी किचकट आहे. ती देखील अकलूज ॲग्रो कंपनीमार्फत आपल्याला मोफत देण्यात येते. तर अशा पद्धतीनं अकलूज ॲग्रोने 2017 पासून काम सुरू केलेलं आहे. जे इच्छुक शेतकरी आहेत किंवा सेंद्रिय पद्धतीनं शेती करत आहेत अशा शेतकऱ्यांनी आवाज ठीक आ रहा है. बोर्डवरती नंबर वगैरे दिलेला आहे. ज्यांना कोणाला काही अडचणी असतील त्याच्यावरती देखील तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. त्याच्याबद्दल काही अडचण नाही आणि मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बलराम भाईंना ऐकायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. आता मंदिर में जहाँ गए थे उनके गांव से कोई नहीं है.